हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अपरिणामित अव्याहत भाग 2. लाओत्से सांगतो की स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण होण्याआधी येथे सर्वत्र काहीसे ढगाळ, अस्पष्ट, अंधुक होते. मौन, एकमेकांचे एकटेच उभे, अपरिणामित अव्याहत प्रदक्षिणा घालत. ताओ अपरिणामित अव्याहत फेरे घेत आहे. अपरिणामित असल्यामुळे तत्व कधीही स्वस्थानापासून ढळत नाही. त्यामुळे ते सदा अबाधित, परमशुद्ध, परमपवित्र राहते आणि म्हणून त्यामधून निर्मित होणारेही नैसर्गिक असते. त्यात भेसळ नसते, मिश्रण नसते. ते जसे त्या गुणधर्माने युक्त असायला पाहिजेत त्याप्रमाणेच ते असतात. त्यात ज्या जशा रासायनिक प्रक्रिया व्हायला पाहिजेत त्या रासायनिक प्रक्रिया तशाच असतात. त्यात जे घटक असायला पाहिजेत ते सर्व घटक मूळ स्थितीत तसेच असतात. सर्व काही परमशुद्ध, परमपवित्र असते. ताओ म्हणजे परमचैतन्य आहे. हे वैश्विक चैतन्य आहे. त्याची ताकद परम आहे हे लक्षात घ्यावे. आपण फुंकर घालणे आणि ब्लोअरमधून फुंकर घालून घेणे यात फरक आहे. ही विश्वशक्ती आहे. चैतन्य स्तब्ध असू शकत नाही. ते सदा हालचाल करत असते. त्यामधून पवन निर्माण होतो. त्यायोगे विश्वातील ग्रह गोलतारे त्या निर्माणासभोवती आपोआप फेरे घेत राहतात. विश्वेश्वराला प्रदक्षिणा घालतात. पवन सदा असणारा शाश्वत अक्षय आहे. त्यामुळे ग्रह गोलतारे ताओ सभोवती वर्तुळाकार अव्याहत फेरे घेत राहतात. जसे दोरीच्या एका टोकाला दगड बांधला आणि त्या दोरीचे दुसरे टोक हातात धरून आपण गती दिली तर स्वाभाविकच तो दगड आपल्या हातासभोवती फेरे घेऊ लागेल. यामुळे ग्रह गोल ताऱ्यांमध्येही वर्तुळाकार गती तयार होते. ते ताओ सभोवती फेरे घेत असतानाच, प्रदक्षिणा घालत असतानाच स्वतः सभोवतीही फेरे घेऊ लागतात. त्यांच्यात आपापसात आणि ताओपासून नैसर्गिकपणे एक ठराविक अंतर सदा राहते. ताओ वैश्विक शक्ती असल्यामुळे हेही अव्याहत सुरू राहते. यालाच लाओत्सेने अव्याहत प्रदक्षिणा घालत आहे असे म्हटले आहे. अव्याहत फेरे घेत असल्यामुळे या प्रदक्षिणेमुळे काही गोष्टी आपोआप घडतात त्या पाहण्यासारख्या आहेत. आपण जेव्हा भरपूर काम करतो त्यावेळी आपल्याला घाम येतो. हा आपल्या हालचालीमधून तयार होतो. आपण भरपूर हालचाल करतो त्यामुळे आपल्यात गती निर्माण होते. आपण जेव्हा पळापळ करतो त्यामुळे आपल्या अंगात ऊर्जा तयार होते. याचप्रमाणे वैश्विक प्रदक्षिणेमुळे, फेऱ्यांमुळे वैश्विक बाष्प, वैश्विक आर्द्रता तयार होते. वैश्विक प्रदक्षिणेमुळे वैश्विक गती, वायू निर्माण होतो. वैश्विक प्रदक्षिणेमुळे वैश्विक ऊर्जा तयार होते. हे वैश्विक बाष्प, वायू, हवा यापासून पृथ्वी निर्माण होते. ग्रह गोलतारे निर्माण होतात. याचे मूलभूत स्थान ताओ असल्यामुळे त्याचे वैश्विक गुणधर्म, रासायनिक घटक त्यामध्ये आपोआपच असतात. अशा प्रकारे लाओत्सेने विश्वाची मूळ स्थिती सांगून ताओची ओळख करून दिली आहे. विश्वजननी भाग 1. लाओत्से म्हणतो की स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण होण्याआधी येथे सर्वत्र काहीसे ढगाळ, अस्पष्ट, अंधुक होते. मौन, एकलकोंडे, एकटेच उभे, अपरिणामित अव्याहत प्रदक्षिणा घालत सर्वांची जननी म्हणण्यास योग्य असे. ताओ म्हणजे वैश्विक परमतत्व आहे. ताओ म्हणजे मूलभूत जे काही आहे ते. ताओ म्हणजे सनातन नियम आहेत. ताओ म्हणजे वैश्विक ऊर्जा. ताओ म्हणजे परमचैतन्य. ताओ म्हणजे विश्वात्मा. त्याचे कार्य अपरिणामित, अव्याहत सुरू असलेच पाहिजे. माता म्हणेल की जन्म देण्याचे माझे काम झाले असे म्हणून ती जर निर्माणाला टाकून आपल्या कामाला निघून गेली तर ते जन्म घेतलेले जीवित राहू शकणार नाही. सजीव निर्मितीची जोपासना करावी लागते. त्यासाठी माता ही सदा सर्वदा माता असावी लागते. ती त्या निर्मितीच्या सन्निध असावी लागते. तिच्याकडून त्या निर्माणाची जोपासना व्हावी लागते. सर्वसाधारणपणे विश्वनिर्माता पुरुष म्हणून मान्य पावला आहे. परंतु लाओत्सेच्या मताप्रमाणे विश्व निर्माती आहे. विश्व निर्माण करणारी स्त्री आहे. ती स्त्रैण आहे.
पिता निर्माण करायला सहाय्यभूत होतो, तो निर्माण करत नाही. तो नेहमीच दुय्यम स्थानावर आहे. त्याचा सहभाग निश्चितच महत्त्वाचा आहे, परंतु निर्माणानंतर त्याचे महत्त्व समाप्त होते. परंतु निर्माण करणाऱ्या स्त्रीचे महत्त्व अजन्म तसेच असते. यास्तव असे म्हटले जाते की स्त्री क्षणाची पत्नी असते आणि अनंत काळाची माता असते. ताओ ढगाळ, अस्पष्ट, अंधुक, मौन, एकलकोंडे, एकटेच उभे, अपरिणामित, अव्याहत प्रदक्षिणा घालत सर्वांची जननी म्हणण्यास योग्य आहे. ताओ विश्व निर्माण करून त्या विश्वातच वास्तव्याला आला आहे. त्याचा विश्वातच मुक्काम आहे. तो प्रत्येक सजीवाच्या अंतःकरणात विराजित आहे. ताओ विश्वाच्या नसानसात, रंध्रारंध्रात, कणाकणात, थेंबाथेंबात ओतप्रोत भरलेला आहे. कारण विश्व ताओमधूनच निर्माण झाले आहे. येथे नैसर्गिक मातृत्वाची माया आहे, ममता आहे, ओढ आहे, काळजी आहे. ताओ तत्व प्रणालीप्रमाणे विश्वाचा कारभार व्हावा अशी व्यवस्था ताओने करून ठेवली आहे. ताओ विश्वाचे भरण, पालन, पोषण, लालन, संरक्षण करतो. तो विश्वाची नित्यक्षणी काळजी घेत असतो. त्याने विश्वाची स्वयंचलित सुव्यवस्था अशी काही लावली आहे की एकापाठोपाठ एक असा विश्वाचा कारभार आपोआप आणि अव्याहत सुरूच राहतो. त्याला काळाचे बंधन असत नाही. विश्वाचा नाश झाला तरी तो ताओमध्येच होतो. ताओमधून निर्माण झालेले कधीही कोणी पूर्णपणे नाश करू शकत नाही. त्याचे रूप, रंग, रस, आकार, विकार, गुणधर्म इत्यादीत बदल होतो, परंतु मूलभूत निर्माण तसेच असते. त्यामधून पुन्हा विश्व निर्माण होते. तसेच ताओ जे निर्माण करतो ते इतर कोणीही निर्माण करू शकत नाही. ताओ विश्व गर्भ आहे, विश्व जननी आहे. हरि ओम.